मुडागड ते गगनगड या सह्याद्रीच्या घनदाट अशा जंगलातल्या भटकंतीच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की आपण पहिल्या दिवशी पडसाळीपासून निघून मुडागड एक्सप्लोर केला. त्यानंतर आपण पुढे वेसरपमध्ये मुक्काम केला. पहिल्या दिवशी जवळपास 25 किलोमीटरची भटकंती केल्यानंतर आपण वेसरपमध्ये मुक्काम केला. इथून पुढे आज आपली दुसऱ्या दिवसाची भटकंती सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी आपण भटकंती करणार आहे वेसरपपासून आयनारी लेणी आणि आयनारी लेणीपासून पुढे गगनगड. चला दुसऱ्या दिवसाची भटकंती पाहू. वेसरप सह्याद्रीच्या कुशीतलं खूप सुंदर आणि समृद्ध असं गाव. कोल्हापूरपासून गगनबावड्याकडे जाताना गगनबावड्यापासून थोडंसं अलीकडेच उजव्या हाताला वसलेलं हे गाव. गावाशेजारी असणाऱ्या धरणामुळे आणि इथं घेतल्या जाणाऱ्या पिकांमुळे गावात आता बरीचशी समृद्धी आलेली आहे. आता बाबा आयनरीला जायला आपल्याला किती टाइम? चला चला आयनरीला जायला एक पाऊण तास लागेल. इथून पाऊण पाऊण तास. आयनरी लेणी बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? आयनरी ते कधीच म्हणजे किमान ते आमच्या आजाबाच्या वेळचं होतं. पण तुम्ही जाता तिथं कायम? आम्ही कायम जातो. पहिलं काय असं पहिलं ते गाडलं होतं डोंगर पडून, त्याच्यावर एक कोसळली होती का? दरड कोसळली होती. मग साफ कोणी केली? ती साफ केली आमच्या इथला कुठले म्हणून कांबळे होता. कुठली केली साफ केली? हा ते म्हणजे त्यावेळी सभापती होता. हा त्यावेळी ती लोक तिकडली बाहेरगावची तिकडे नाही त्याची आपली रस्ता करणारी किंवा काही या कडी करणारी या लोकांकरता त्याने काढून घेतले. त्यातले तिथं पहिलं दिसत नव्हतं काही साळंद्री राहत होत्या त्याच्यामध्ये आणि वाघ राहत होता. आता त्यात प्राणी कुठल्या जात्यात का? म्हणजे आपण जर कोणी गेलं नाही तर कोणतं प्राणी जात्यात पण थांबत नाही. आता माणसं जात्यात. माणसं गेल्यामुळे आता त्यांचा वावर कमी झाला. पण पहिला आम्ही लहान होतो, मोठ चांगलं 10-15 वर्ष होतो त्यावेळी एकदा वाघ यायला होता. 2 पिल्ली काढली त्याच्यामध्ये. त्याचे पट्टेरी का बिबट्या? पट्टेरी होता. पट्टेरी होता. आता रानात तुमच्या प्राणी कोणते येतात? जंगली प्राणी वाघ आहे, पटेरी वाघ आहे. तुम्हाला सांगतो डुक्कर थोडीशी आहे, डुक्कर बी आहेत, चामरा आहेत, गौल येतात खाली येतात की लय ऊस मोडत असतात. मोडतात येतात. माणसांवर आजपर्यंत गौने चाल केली का कधी? तशीच आपल्या मना करत नाही. त्याला जर अडचण आली का नाही तरच माणसावर चाल करते. तुमच्याकडे अशी केली का गौने कधी चाल? का कधी माग आमच्या इथला येताना गोयात येताना याची गाडीवरून मारलं पोराला गौने. होय मग फाटका त्याजवळ धडक दिली, गाडीवर धडक दिली. गाडीवर धडक केली. बरोबर. असं त्यांचं आहे. तुमच्या गावाचा तालुका कोणता म्हटले? गगनबावडा. गावात आता एवढी तुमच्या लोकसंख्या जास्त नाहीये. घर सगळ्यांची एवढी चांगली कस काय? म्हणजे पैशाचा सोर्स काय, इन्कम सोर्स काय? इन्कम सोर्स आहे म्हणजे आमची लोक काही मुंबईला आहे, कोल्हापूरला आहेत. म्हणजे घरटी कोणी ना कोणी बाहेर कामाला आहे. आता आमची नाही तर आमची स्वतः शेती आहे. तुमची स्वतःची शेती आहे. काही म्हशी पाळायच्या. आता ऊसाला किती एकरी काढता? ऊसाला 35-40 लागत झालं तर 40 मध्ये परवडतं का तुम्हाला? परवडते. खोडवा कसा निघतो? खोडव्याला आता 40 जर याला निघाला का नाही लागडला तर खोडवा 35 ला निघताय. आणि तिरी? आणि मग तिरी किती निघाल ते 30 ला येते. 30 खाली काढता का नाही तिरी पक्षा पुढं? तेच आहे ते पुढं असं एखादी पुढवाद झाली तर पाऊस पाणी पिका पाण्यात हे झालं तरच ते कमी पडतंय. असं आहे ते. आपण इकडं जातो. चला पुढे चला. आता मंदिराकडे जाणारी वाट आता कशी आहे की अशी वर जात? मंदिर कोणत्या गावात? तुमच्या गावात येतं का? कुठं येतं ते? आपल्या कड्यावर येतं का? कड्यावर येतं. मंदिर कशाचं येते? ह्याचं आहे आपलं पाची पांडवांचं. 5 पांडवांचं. कोणत्या आहेत त्याच्यामध्ये? मूर्ती आता दिसत नव्हतं. अजून खाली आहे. एक सोमुग हे सगळं खुलं झालेलं नाही. खुलं केलेलं नाही का सगळं? नाही तर दरवाजा उघडणार नाही. खाली दरवाजा आहे. त्याला दरवाजा आहे का खाली? खाली आहे तळघर. चला मग आता आपण आहे ना मंदिर बघू.
तळतळगर आहे का नाही खाली हा. रामाचं श्रावण बाळाचं श्रावण बाळ म्हणजे श्रावण बाळाचे आईच्या ऐनारीच्या गुहा बघून पुढे जायचं आहे. साधारण आपल्याला 12 वाजायच्यात पोहोचायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहा. गॅप ठेवू नका. गॅप ठेवला की रस्ता चुकतोय. गॅप इथनं पुढे अजिबात गॅप ठेवू नका. 12च्या आत आपल्याला पोहोचायचं आहे गॅप. तर आता आपण वेसरप गावामधून निघालेलो आहे. इथून साधारणतः 2 तासांची वाट आहे असं बोलतात. धरण आहे, धरणाच्या शेजारून जायचं आहे. धरण कोरडंच आहे, सध्या पाऊस नाही आहे त्यामुळं, आणि त्या वाटेने जायचं आहे. आता ही पाठीमागे इकडे जाते, या वाटेने जायचं आहे आपल्याला. तर चला पुढं जाऊया. मधून ही धरणाकडे जाणारी वाट आहे. मस्त दोन्ही बाजूला शेती आहे, ऊस इथलं बऱ्यापैकी प्रमुख पीक. आणि या वाटेने आता आपण धरणाकडे जाणार आणि धरणापासून पुढं आयनारी लेणीकडे जाणार. आता आपला जंगलातला मजबूत थ्रिल सुरू व्हायचा आहे. धरणामुळे गावाला जरी समृद्धी आलेली असली तरी इथं खूप जास्त प्रमाणात फार्म हाऊसचं पेव फुटलेलं आहे आणि येत्या काही वर्षात हे अगदीच वाढत जाईल अशी शक्यता वाटते आहे. आणि आपण धरणाच्या पुढं आलो. धरणाच्या पुढं आल्याच्या नंतर इथं आपल्याला हे फॉरेस्टचं गेट लागतं आहे आणि इथून पुढं गावातली जी शेती आहे त्याच्या पलीकडं जातो आहे आपण. इथं ही बॉर्डर दिसते आहे, हे बघा फेन्सिंग केलेली. कदाचित इथून पुढं हे जंगल सुरू होत असेल. म्हटलं तर या वाटेने आता आपण आयनरीकडे निघालो आहे. तर आता इथं आलं की हे धरणाच्या बॅकवॉटरचंच एक पार्ट आहे आणि आपल्याला त्यात शिरायचं आहे. ही सरळ जाणारी वाट, वरती शेती पण आहे थोडीशी. आणि आता ह्या इकडच्या बाजूला आपण जाणार आहे आतमध्ये. हो, जंगलात प्रवेश केला आणि परत एकदा सह्याद्रीचं ते निबिड जंगल. एकदम किर्र शांतता इथे, फक्त आमचा आवाज. जंगल बघा. तर या जंगलातून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. या जंगलातून आलो आता आपण थोडंसं मोकळं नाही आणि परत आता आपण इकडे आतमध्ये घुसणार आहे. 12 इकडच्या पोरांनी रिबिनचं मार्किंग केलेलं आहे, त्यामुळे वाट मिळाल आणि वाट चुकण्यासारखी नाही आहे. ढोरवाता आहेत थोड्याशा, पण त्या पण दिसतील. किर्र अशा जंगलातली वाट आहे ही. पावसाचं प्रमाण जर खूपच जास्त असेल तर या पायवाटेने जाणं खूपच अवघड होऊ बसेल. तसंच इथं जळवांचं पण प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळं वेळ, काळ आणि परिस्थिती बघूनच इथं वाटचाल करावी. सव्वा तासाच्या भटकंतीनंतर आपण कड्यावरती पोचलो. इथून खाली आयनारीची लेणी आणि समोर दिसणारा हा विहंगम असा सह्याद्रीचा नजारा. इथून माथ्यावरती आलेलो आहे आणि खालची वाट आपल्याला आयनारी लेणीकडे घेऊन जाते. हा सह्याद्रीचा कडा. इकडच्या बाजूला समोर बघितलं तर इथे हा गगनगड आणि हे खालचं कोकण. खाली जाणारी वाट ही थोडीशी अवघड आहे. समोर आपल्याला गगनगड दिसतोय आणि इथं वाटत एक कुठली तरी गुहा आहे. आपण जर झूम करून बघितलं ना तर ही इथं एक गुहा आहे. ती कशाची आहे माहिती नाही आहे, पण तिथे एक गुहा आहे आणि समोर इकडे हा गगनगड. आयनारीला जाणारी वाट थोडी अवघड प्रकारातच मोडते, कारण खाली सरळसोट कडा आहे आणि त्या कड्याच्या शेजारूनच ही असलेली पायवाट. पावसाळ्यामुळं ही पायवाट बरीचशी घसरडी झालेली होती. 12 आयगड परिवाराने इथं आम्हाला जाण्यासाठी रोप लावलेला होता,
त्यामुळे ही वाट थोडीशी सुखकर झाली होती. हरिपटन, तिथून पुढं भुईबावडा, तिथून पुढं गगनबावडा, पचंबी, ह्या व्यापारी भागाची लेणी आहेत. त्या लेण्यांना आयनारीची लेणी असं म्हणतात. या लेण्याच्या खाली आयनारी गाव आहे आणि ह्या लेण्याचं वैशिष्ट्य म्हणजे की दालनं खूप आहेत. खरी इथे एकही स्तूप आपल्याला इथे कुठं दिसत नाही. लेणी ज्या प्रकारे नैसर्गिक खबदाडीत एक प्रकारे बसलेले आहे, तिथला जो आदिवास आहे भोवतीचा, जास्त माणसाचा इथं वावर नसल्यामुळं ही लेणी त्या जुन्या काळाचा जो फील आहे तो फील या लेणी बघताना येतो. तुम्ही या लेणी फिरायला येणं आणि फिरायला आल्यानंतर ते या लेणी तुम्हाला सापडणं हे खूप अभावानेच घडतं. अगदी अनटच्ड असल्यामुळे वटवाघळांनी अगदी भलं मोठं आपलं घर करून ठेवलेलं आहे इथे. खूप वर्षानंतर म्हणा अशा एकदम निवांत आणि अनटच लेण्या पाहायला मिळाल्या. जास्त पावसात या लेण्यांच्या तोंडावरतीच कदाचित एक धबधबा पण वाहत असावा. ऐनापुरी, ऐनापुरी काय, ऐनापुरी असं काय तर आहे. लेण्या पाहून आल्या वाटाने परत एकदा माघारी निघालो. पण येताना इकडून आलो होतो सकाळी सुरू केल्यानंतर. इथून आलो आणि खाली आयनारी लेणीला गेलो आणि इथं आल्यानंतर ही खिंड आहे. वेसरापचा रस्ता, आयनारी लेणीचा रस्ता आणि आता आपल्याला गगनगडला जायचं आहे. आपण इकडून जंगलातूनच जाणार आहे. ही जंगलातली वाट आता आपल्याला गगनकडे घेऊन जाईल. चला अजून एक ऑफबीट थ्रिल. तर आता आपण लेणीपासून निघाल्यानंतर जंगलातली वाट ही पूर्ण घनदाट असं जंगल आहे. इकडच्या उजव्या बाजूला सह्याद्रीचा कडा, खाली दरी आणि इकडच्या बाजूला आपला कोल्हापूर साईडचा परिसर. तर हे सगळं एक्सप्लोअर करत बघा किती घनदाट आहे. इथल्या दाट जंगलातली रहस्य बघत आणि जगत पुढे निघालो. कुठे दाट जंगल तर कुठे येणारी मोकळी वाट, असाच आमचा प्रवास सुरू होता. एक सुंदर अशा प्रवासाची ही एक बाजू. लेणीपासून निघून आता आम्हाला जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालेला होता आणि ही वाट आता संपतच नव्हती.
सय्यधारेवरून चालत होतो आतापर्यंत आपण. इथून आता आपल्याला खाली उतरायला वाट मिळाली. पूर्ण रान गच्च धुक्यांनी भरलेलं होतं. तर आता आपण या वाटेने चालत गगनगड गावापर्यंत आलेलो आहे. गावातून थोडंसं पुढं आहे ही पाठीमागून जी वाट आहे या वाटेने आपण आयनारीच्या लेण्यांपासून आलेलो आहे. आणि आता इथं हा डांबरी रस्ता आहे. या डांबरी रस्त्याने आपल्याला इकडं जायचं आहे. इकडे गगनगड गाव आहे आणि समोर जर बघितलं तुम्ही तर इथे गगनगड किल्ला आहे. आता आपल्याला इथपर्यंत जायचं आहे. हे बघा, आता इकडे हा रस्ता बस स्टँडला जातो इथे आणि बस स्टँडवरून आपण चालत इकडे गगनगडकडे जाणार. आणि एकदाच आमचा गगनबावडा गावात प्रवेश झाला. बावडा गावात आल्यानंतर हे एक जुनं मंदिर आहे. समोर मूर्ती नाही आहे पण राधाकृष्णाचा फोटो आहे. इकडच्या बाहेरच्या बाजूला या मूर्त्या येतात. मारुतीचं शिल्प किती सुंदर आहे बघा. मंदिराची अवस्था, हे पण शिल्प खूप सुंदर आहे. आणि याच्या पाठीमागच्या बाजूला एक वाड्याचा मनावशेष आहे. आणि 2 दिवसाच्या भटकंतीनंतर शेवटी आपण एकदा गगनगडाच्या पायथ्याला. फायनली आपण गगनगड किल्ल्यावरती आलेलो आहे. पाठीमागे दिसतोय तो गगनगड किल्ला आहे. अशा पद्धतीने आपला मुडागड ते गगनगड हा 2 दिवसाचा रेंज ट्रेक सफलरित्या पूर्ण झालेला आहे. एकदम भन्नाट असा रेंज ट्रेक आहे हा. नक्कीच एकदा गेला पाहिजे. पूर्ण ऑफबीट वाट आहे. तर हा पूर्ण व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. असेच नवीन आणि ऑफबीट व्लॉग बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा.